कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। आता यापुढे काही दिवस हेच तुझं जग, तुझं विश्व मेहेंदळे कुटुंबाभोवतीच फिरलं पाहिजे। आणि या मेहेंदळे कुटुंबाचं खोड म्हणजे चंद्रकांत मेहेंदळे, साधा सरळ माणूस, कसला गुंताच नाही, कुटुंबवत्सल, प्रेमळ। इथे एक छोटासा घाव घालून ठेवायचा, संस्कारांचा। आता येतात तिलोत्तमाबाई मेहेंदळे, अतिशय हुशार बाई, सौंदर्याची भोगती, सगळ्या गोष्टी सुंदर लागतात। काळा रंग अजिबात आवडत नाही, ग्रह ताऱ्यांवर प्रचंड विश्वास, आणि ग्रह तारे माझ्या इशाऱ्यांवर चालतात। त्यामुळे हिची नस पकडणं तुला जास्त अवघड जाणार नाही। माझी मैत्रीण पण आहे ती, तुझा त्या घरातला प्रवेश सोपा होईल। त्या घरातला सगळ्यात मोठा मुलगा राजकुमार मेहेंदळे, बिझनेस सांभाळतो, अतिशय व्यवहारी आहे। याच्याशी व्यवहारानंच वागायचं। पण याची बायको, तिचं नाव अमृता, अगदी गरीब गाय। म्हणजे तू जर तिच्याशी प्रेमाने दोन शब्द बोललीस तर तुझ्यासाठी जीव सुद्धा देईल ती, इतकी गरीब। पण घर अगदी व्यवस्थित सांभाळते, अगदी नीट नेटकं, म्हणजे संसारिक बाई आहे। तिला सांसारिक गोष्टीत गुंडाळून टाकते, देवभोळी वाटते, येईल लगेच टप्प्यात। अरे वा, तुझा अपेक्षापेक्षाही पुढची निघालीस, गुड। हा मेहेंदळे कुटुंबातला दुसरा मुलगा। याच्या आधी याच्या बायकोची ओळख करून द्यायला हवी। बायकोचं नाव ऐश्वर्या, मिस पुणे होती। सगळ्या गोष्टी सुंदर हव्यात असं समजणाऱ्या तिलोत्तमाचं हे सुधारित रूप म्हणायला हरकत नाही। तिच्यापासून जरा सांभाळून राहायचं, धोकादायक आहे। अरे, तिच्या नवऱ्याची ओळख करून द्यायची राहिलीच नाही का? बायकोच्या पदरात लपणारा असेल। बरोबर ओळखलंस। नाही, त्याची ओळख बायको नंतर करून दिली ना, तेव्हाच कळलं मला। याची ओळख इतकीच की हा हिचा नवरा आहे, बस। आणि या घरातलं हे शेंडेफळ सोहम मेहेंदळे, याला आयुष्यात ह्याच्या काय करायचंय हे ह्याचं नक्की होऊ दे, मग ह्याच्याबद्दल बोलू आपण। आणि हा आहे सारंग मेहेंदळे। हे आहे माझं टार्गेट। आता हे सगळं कम्प्युटर सारखं डोक्यात भरून घे आणि लाग कामाला। आता वेळ झालीये सारंगच्या आयुष्यात तुझी जबरदस्त एंट्री घडून आणण्याची।
या मॅडम. वेलकम वेलकम. साक्षात तुम्ही आलात. आम्ही तर धन्यच झालो. मुद्द्याचं बोलाल. सॉरी. आई महत्वाचा फोन आहे, रिसीव्ह करावा लागेल. तुम्ही कंटिन्यू करा. हॅलो. बोल. बोल. साहेब, सगळी तयारी झाली. उत्तम. आज जाण्याची वेळ झाली. ऑल द बेस्ट. साहेब, मासा पाण्यामध्ये एकटाच आहे. सारंगला ऑफिस मधनं फोन येईल. त्याला फोन आला की तिथून ऐश्वर्या आणि तिलोत्तमाला बाहेर घेऊन जायचं. ऑडिटोरियम मध्ये फक्त सारंग राहील याची काळजी घ्यायची. हो, नाही चुकणार. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.